नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची लाडली बहीण योजना जी आहे त्याची जी डेट आहे ती वाढलेली आहे आणि त्याची फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आता राहणार आहे मित्रांनो। अगोदर जी होती ती 15 जुलै 2024 होती, आता तिला वाढवून 31 ऑगस्ट 2024 करण्यात आलेली आहे। ठीक आहे, आणि भरपूर कागदपत्राची सुद्धा अट यातून रद्द करण्यात आलेली आहे, तुम्हाला माहीतच असेल। परंतु ज्याचा एक नवीन फॉर्मॅटसुद्धा आलेला आहे, तो फॉर्मचा तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता। ऑफलाईन पद्धतीने सुद्धा फॉर्म भरू शकता, ऑनलाईन पद्धतीने भरू शकता। ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारची अट आहे। आणि एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की जे स्कीम आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे आणि जी चालू झाली आहे 2 जुलै 2024 पासून आणि आखरीची डेट आहे 31 ऑगस्ट 2024। याच्यामध्ये 1500 रुपये पर मंथ जे आहे ते फायनान्शियल सपोर्ट मिळणार आहे। ठीक आहे, आणि ॲप्लिकेशन करण्याचं जे आहे ते ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ॲप्लिकेशन करता येतं। आणि ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही ॲप्लिकेशन करणार असाल तर 50 रुपयाच्या वरती तुम्हाला फीस द्यायची नाही ॲप्लिकेशन करताना। 50 रुपये मिनिमम जे आहे फीस ठेवलेली आहे गव्हर्नमेंटने। ठीक आहे, त्याच्यावरती कोणी मागत असेल तर तुम्ही कंप्लीट करू शकता। ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारची माहिती आहे। आणि आता तुम्हाला दाखवतो की जुना फॉर्मॅट जो होता फॉर्मचा आणि नवीन फॉर्मॅट याच्यामध्ये काय चेंजेस झाले ते आता आपण बघूया। हा फॉर्मचा नवीन फॉर्मॅट आहे आणि याच्यामध्ये भरपूर डॉक्युमेंट्ससुद्धा चेंज झालेले आहे। तुम्हाला जे डॉक्युमेंट्स कंपल्सरी करण्यात आलेले होते त्याच्यापैकी भरपूर डॉक्युमेंट्समधून तुम्हाला आता सूट देण्यात आलेली आहे। हा फॉर्मचा नवीन फॉर्मॅट आहे मित्रांनो। फॉर्मची जी लिंक आहे किंवा फॉर्म डाउनलोड करण्याची जी लिंक आहे किंवा फॉर्मची जी PDF आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देण्यात येईल। ठीक आहे, तर टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करू शकता। मी PDF ऑलरेडी तिथे टाकलेली आहे। ठीक आहे, तर जे टेलिग्रामची लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे महाराष्ट्र सरकारने चालवलेली योजना आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती पत्रक म्हणजे ज्याला आपण फॉर्म म्हणतो तो फॉर्म इथे आहे। ठीक आहे, याच्यामध्ये महिलेने संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। महिलेचे लग्नापूर्वीचे नाव आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव अशी दोन्ही नावे याच्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे। ठीक आहे, नंतर आहे जन्मतारीखमध्ये तुम्हाला तुमचे जे डेट ऑफ बर्थ असेल ते टाकून घ्यायचे आहे। नंतर आहे अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती, जन्माचे ठिकाण जे तुमच्या TCवर नमूद असते किंवा जन्माच्या दाखल्यावर नमूद असते तिथं पाहून तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। नंतर आहे जिल्हा, गाव, शहर हा सर्व पत्ता तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। नंतर आहे ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका की नगरपालिकेच्या आतमध्ये तुम्ही येत असता। पत्ता टाकल्यानंतर पिनकोड, मोबाईल क्रमांक, तुमचा जात प्रवर्ग कोणत्या जातीमध्ये मोडतात ते तुम्हाला टिकमार्क करायचे आहे। तुमचा आधार क्रमांक याच्यात टाकून घ्यायचा आहे मित्रांनो। नंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे जन्म ठिकाण हे सुद्धा विचारले गेलं आहे। गाव, शहर, तालुका अत्यंत सोपी फॉर्म आहे मित्रांनो, कसल्याही प्रकारची अडचण याच्यात नाही। आता जिल्हा आणि राज्य हे सुद्धा तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। ठीक आहे, शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहात का? घेतला असेल तर होय लिहायचं आहे, नसेल घेतला तर नाही लिहायचं आहे। वैवाहिक स्थिती तुमची कशी आहे ते सुद्धा याच्यात लिहायचं आहे। विवाहित आहे, विधवा आहे, घटस्फोट आहे, परित्यक्त आहे की निराधार आहे। ठीक आहे, अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशीलसुद्धा तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे। ठीक आहे, बँकेचे नाव जे राहणार आहे ते बँकेचे नाव टाकून घ्यायचे आहे। बँक खातेधारकांचे नाव टाकायचे आहे, म्हणजे अर्जदाराचे नावावर हे एक बँक खातं असणे आवश्यक आहे। ठीक आहे, नंतर तुम्हाला बँकेची सर्व डिटेल भरून घ्यायचे। आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय तर होय आणि तो असणे आवश्यक आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जो ऑफलाईन फॉर्म आहे तो ऑफलाईन फॉर्म कुठे सादर करायचा आहे ते सुद्धा याच्यात दिलेलं आहे। ठीक आहे, तर नारी शक्तीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये ऑफलाईन फॉर्म तुम्हाला सादर करायचा आहे तर अंगणवाडी सेविकेपाशी तुम्ही सादर करू शकता। अंगणवाडी मदतनीस असेल त्यांच्याकडे सुद्धा सादर करू शकता। पर्यवेक्षिका, ग्रामसेवक असेल त्यांच्याकडे सुद्धा सादर करू शकता। वार्ड अधिकारी त्यांच्याकडे सुद्धा सादर करू शकता। सेतू सुविधा केंद्र इथे जाऊन सुद्धा तुम्ही तो फॉर्म सबमिट करू शकता। योजना दूत आणि सामान्य महिला। ठीक आहे, तर अशा प्रकारचे नारी शक्ती प्रकार आहे, नीचे जाऊन तुम्हाला फॉर्म सबमिट करता येतो मित्रांनो। ठीक आहे, तर याच्यानंतर मित्रांनो खालील सर्व कागदपत्र प्रति सादर अपलोड करण्यात यावी जर ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर। जर ऑफलाईन भरत असाल मित्रांनो तर ऑफलाईन भरताना तुम्हाला फक्त ते डॉक्युमेंट्स जोडायचे आहे। ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी आहे, आधार कार्ड जोडायचं आहे। त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र। ठीक आहे, याच्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट्स तुम्हाला चालेल। दुसऱ्या नंबरला, पहिल्या नंबरला आधार कार्ड कंपल्सरी आहे, दुसऱ्या नंबरला अधिवास प्रमाणपत्र किंवा अधिवास म्हणजे ज्याला आपण डोमेशियल सर्टिफिकेट म्हणतो ते, किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र। ठीक आहे, अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला। ठीक आहे, म्हणजे TC।
ठीक आहे. जर समजा तुमच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट नसेल, पहिल्या डोमेशियल सर्टिफिकेटची आज कंपल्सरी होती, परंतु आता ती नाही आहे. आता तुम्हाला जर डोमेशियल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर 15 वर्षापूर्वीचं तुमचं राशन कार्ड चालेल. ठीक आहे. राशन कार्ड नसेल तर तुमचं मतदान ओळखपत्र असेल ते चालेल. तेही नसेल तर मग जन्म प्रमाणपत्र असेल ते चालेल किंवा TC चालेल. ठीक आहे. हे 2 नंबरचं झालं मित्रांनो. याच्यापैकी कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला हवा आहे. याच्यानंतर आहे मित्रांनो उत्पन्न किंवा उत्पन्न प्रमाणपत्र. उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे तुमचं 2.5 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असलेलं प्रमाणपत्र तुम्हाला हवं आहे. कोणाला जर ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड नसेल त्यांना. ठीक आहे. ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असेल त्यांना उत्पन्नाची अट नाही आहे. ठीक आहे. पिवळे किंवा केशरी राशन कार्डवर तुमचं नाव नमूद असणे आवश्यक आहे. नाहीतर मग तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड नसेल तर मग तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढावा लागणार आहे आणि तोही 2.5 लाखाच्या आत पाहिजे आहे. ठीक आहे. याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र लागणार आहे. अर्जदाराच्या हमीपत्रामध्ये काय काय नमूद राहणार आहे की माझ्या परिवारातला कोणताही सदस्य जो आहे तो आयकरदाता नाही, माझ्याकडे कोणत्याही प्रकारची कार नाही, ह्या सर्व काही अटी दिलेल्या आहे. त्या अटी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो याच्यानंतर जो लागणार आहे ते अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहे. अर्जदाराचं हमीपत्र कंपल्सरी आहे, बँक पासबुक आणि अर्जदाराचा फोटो कंपल्सरी आहे. ठीक आहे. महिलेचा जन्म परराज्याचे असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड लागणार आहे. मतदार ओळखपत्र किंवा जमानपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला जर परराज्यातील महिला असेल तर. ठीक आहे. इथं टीप दिलेली आहे मित्रांनो. अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. ठीक आहे. म्हणजे अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्ही हा अर्ज जमा करू शकता. ठीक आहे. अर्जदाराचे हमीपत्र. तर याच्यामध्ये हमीपत्रामध्ये बघा मित्रांनो, मी घोषणा करतो की अशी टीक तुम्हाला कळायची आहे. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा अधिक नाही. म्हणजे ठीक आहे, जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेकरता लाभार्थी असू शकत नाही किंवा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. ठीक आहे. याच्यानंतर माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसले मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्र सूट देण्यात यावे. ठीक आहे. उत्पन्न प्रमाणपत्र नाही परंतु माझ्याकडे पिवळे किंवा जे केशरी कार्ड आहे ते माझ्याकडे आहे, त्याच्यामुळे मला उत्पन्न प्रमाणपत्राची गरज नाही किंवा मला याच्यातून सूट देण्यात यावी अशा प्रकारची अट आहे. ठीक आहे. माझ्या कुटुंबाचे म्हणजे मित्रांनो तुमच्या पती किंवा कोणती महिला ज्याचा पती असेल किंवा त्याच्या घरातील पूर्ण जे इन्कम असेल ते 2.5 लाखाच्या वरच्या जायला नको. ठीक आहे. 2.5 लाखापर्यंत जर असेल, 2.5 लाखाच्या आत असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. त्याच्यावरती असेल तर घेऊ शकणार नाही. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो, माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही हे तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचं आहे. नंतर आहे मी स्वतःला किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही तेव्हा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. ठीक आहे. म्हणजे कोणत्याही पदावर, कायम पदावर गव्हर्नमेंटच्या नसावा आणि कंत्राटी कर्मचारी म्हणून सुद्धा सरकारी विभागात कामाला नसावा आणि जे आहे ते वेतन घेणारा म्हणजे पेन्शन घेणारा सुद्धा नसावा. ठीक आहे. नंतर आम्ही बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा कमी आहे. म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी आहे. तुम्हाला हमी द्यायची आहे. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500पेक्षा जास्त लाभ घेतलेला नाही. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला सांगायचे आहे, टिक करायचं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार नाही किंवा आमदारही नाही. ठीक आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत. हे तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे. नंतर आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळता नोंदणीकृत नाही. ट्रॅक्टर चालेल, ट्रॅक्टर वगळता बाकीचे 4 चाकी वाहन नको. नंतर आहे माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही. हे सुद्धा तुम्हाला टिकमार्क करायचे आहे. नंतर आम्ही वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरता नंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा 1 टाईम पिन OTP ज्याला आपण म्हणतो माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नाही. ठीक आहे. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन
पुरवण्यास सहमती देत आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचे आधार कार्ड वापर जो आहे तो अशा ठिकाणी करण्यात येणार आहे हे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. नंतर स्थळ दिनांक टाकून तुम्हाला सही मारायचे अर्जदाराला. नंतर इथं नोट दिलेले उक्त प्रपत्राकडे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS द्वारे आपल्याला सुद्धा पाठवण्यात येईल. ठीक आहे, याच्यानंतर तुम्ही बघू शकता हे पोचपावती देण्यात येणार आहे तुम्हाला. अर्ज दाखल झाल्यानंतर पावती फाडून देण्यात यावी. कार्यालयीन कामकाजाकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाची पावती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज यशस्वीरित्या दाखल करण्यात आला आहे. सादर अर्जाचा नोंदणी क्रमांक जो आहे तो नोंदणी क्रमांक तुम्हाला याच्यात देण्यात येईल. अर्ज स्वीकारणाऱ्याची स्वाक्षरी राहणार आहे, त्याचं नाव पद कोणता आहे ते राहणार आहे, विभाग राहणार आहे, दिनांक वेळ आणि ठिकाण अशा प्रकारचा अर्ज आहे मित्रांनो. ठीक आहे, तर आता ही झाली मित्रांनो माहिती. आता अर्जाचे जर आपण समजा जी दुसरी बाजू आहे, समजा ज्यांच्या घरी कार आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, त्यांनी जर अर्ज केला तर मग त्याच्यावर कसल्या प्रकारची ॲक्शन होऊ शकते का? अजून त्याचं आतापर्यंत काही आलं नाही, परंतु ॲक्शन कसली नाही होणार नाही मित्रांनो. परंतु जे आहे तुम्हाला तुमचा अर्ज बाद ठरवण्यात येऊ शकतं. ठीक आहे, अजून ॲक्शनचं आतापर्यंत सुद्धा तरी काही आलेलं नाही, परंतु अर्ज जो आहे तो बाद ठरू शकते. ठीक आहे, तर मित्रांनो डेट वाढलेली आहे. हा आताचा अर्ज आहे. आता याच्या अगोदरचा सुद्धा एक फॉर्मॅट आहे आणि नेमकी लाडकी बहीण योजना का राबवण्यात येत आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, लाडकी बहीण योजना काय आहे आणि त्याला का राबवण्याचं कारण काय आहे ते सुद्धा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर चला बघूया. अर्जाचा दुसरा PDF आहे मित्रांनो. हा अर्ज सुद्धा तुम्हाला भरला तरी चालेल आणि याच्या अगोदरचा अर्ज भरला तरी चालेल. दोन्ही PDF आपल्याकडे अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलला मी आता टाकणार आहे. टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जाऊन त्या PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज. आता हा अर्जसुद्धा तुम्हाला सेम दिसेल. महिलेचे संपूर्ण नाव, लग्नापूर्वीचे नाव, लग्नानंतरचे नाव, जन्मदिनांक, जन्म ठिकाण सेम अर्ज आहे, काही फरक नाही. फक्त तो थोडा प्रिंटेड होता, हा थोडा साधा अर्ज आहे. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये हे जे दिलेलं आहे मित्रांनो नारी शक्तीचे प्रकार हे सुद्धा आपण वाचलेलं आहे. खालील सर्व कागदपत्र अपलोड करणे हे सुद्धा आहे. आधार कार्ड, आदिवासी किंवा जन्म प्रमाणपत्र. याच्यामध्ये जे प्रमाणपत्र दिलेलं आहे ते थोडेसे आपण ज्याच्यात जे पूर्ण डिटेलमध्ये वाचलं आहे ते याच्यामध्ये दिलेले नाही. ठीक आहे, हे दोन्ही अर्ज तुम्ही भरू शकता. दोन्ही अर्ज आहे ते आपल्याकडे उपलब्ध आहे. ठीक आहे, दोन्ही अर्जाची जे PDF आहे मी तुमच्या टेलिग्राम चॅनलवरती आता टाकत आहे. तुम्ही ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरतून हे दोन्ही अर्ज जे आहे ते डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून भरू शकता. ठीक आहे, तर वैवाहिक स्थिती वगैरे तुम्हाला सगळं हे जे आहे तो व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे. आणि डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलंच कसल्याही प्रकारचे ॲडिशनल डॉक्युमेंट्स तुम्हाला मागितलेले नाही. सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे उपलब्ध असणारच आहे. ठीक आहे, आता लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. चला बघूया. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GR आहे जो की महाराष्ट्र लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. तो आता 28 जून 2024चा हा GR आपल्याकडे आलेला आहे. तो GR जर कोणाला वाचायचा असेल तर मी तुम्हाला आता टेलिग्राम चॅनलला हा सुद्धा टाकून देणार आहे, तिथून तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, सर्वात अगोदरचा जे आहे ते परिपत्र पण GR होता. तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र लाडकी बहीण योजना याची प्रस्तावनासुद्धा दिलेली आहे. तर महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतकी झाली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम येतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधार करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे ठरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, शासन निर्णय आहे मित्रांनो. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ठीक आहे, योजनेचे उद्देश काय आहे तर उद्देश जे आहे ते राज्यातील महिला व मुलींना पुरुषा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे. नंतर आहे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे. नंतर आहे राज्यातील महिला स्वावलंबी बनवणे किंवा आत्मनिर्भर बनवणे. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे. महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा करणे. ठीक आहे, योजनेचे जे स्वरूप राहणार आहे पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण
म्हणजे ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा ₹1500 इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे ₹1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे दोन रकमेमध्ये जो फरक असेल, समजा तुम्ही ऑलरेडी अगोदर कोणत्या योजनेतून ₹700 घेत असाल तर तुम्हाला नंतर ज्या त्या योजनेअंतर्गत ₹800 दिले जाईल. टोटल ₹1500 वर तुम्हाला दिले जाणार नाही. ठीक आहे, योजनेचे जे लाभार्थी राहणार आहे महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्षातील वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व किंवा निराधार महिला राहणार आहे. ठीक आहे, तर परत एकदा सांगतो, महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला. ठीक आहे, नंतर या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय लागणार आहे तर लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला किमान वयाची जी अट आहे ती 21 वर्ष पूर्ण आणि 60 वर्ष मॅक्झिमम. ठीक आहे, सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. ठीक आहे, अपात्रता काय म्हणजे जे अर्ज करू शकत नाही ते, तर ज्यांचे कुटुंब 2.5 लाखापेक्षा जास्त, ज्या कुटुंबाचे उत्पन्न एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल ते या योजनेत अर्ज करू शकत नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत या योजनेत अर्ज करू शकत नाही. ठीक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम किंवा मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानीय संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले त्या स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. ठीक आहे, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे ₹1500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर ती सुद्धा अपात्र राहणार आहे. ठीक आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत ते सुद्धा अपात्र राहणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालन सदस्य आहेत ते सुद्धा याला अर्ज करू शकत नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे ते सुद्धा याच्यात अर्ज करू शकत नाही. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन म्हणजे ट्रॅक्टर वगळून असेल तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत तर असे जे परिवार आहे किंवा परिवारातील महिला ते अर्ज करू शकत नाही. सदर योजनेच्या पात्रता अपात्रता निष्कामध्ये सुधारणा करायची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल. ठीक आहे, सदर योजनेचे लाभ मिळवण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र असणे आवश्यक आहे. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्याचे जन्म दाखला. ठीक आहे, आदिवासी प्रमाणपत्राची अट काढून टाकण्यात आलेली आहे. तुमच्याकडे जन्माचा दाखला, TC वगैरे असेल किंवा राशन कार्ड असेल 15 वर्षाच्या अगोदरचं ते चालणार आहे. ठीक आहे, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला ही अट काढून टाकण्यात आलेली आहे. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असेल त्यांना आता हे लागणार नाही, ज्यांच्याकडे नसेल त्यांना लागेल. ठीक आहे, बँक खात्याच्या पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लागणार आहे. ठीक आहे, नंतर लाभार्थ्यांची निवड, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातर जमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे, तर यांच्या जबाबदाऱ्या काय आहे? ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक. ठीक आहे, नागरी भागामध्ये अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, स्वती सुविधा केंद्र. ठीक आहे, संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जे राहणारा अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकारी मान्यसाठी पाठवणारा जो अधिकारी राहणार आहे तो जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी राहणार आहे. अंतिम मंजुरी देण्याकरता सक्षम अधिकारी जो राहणार आहे संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती. ठीक आहे, नियंत्रण अधिकारी कोण आहे तर आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रक अधिकारी राहणार आहेत. तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे सहनियंत्रित अधिकारी राहणार आहे. योजनेची कार्यपद्धती कशा प्रकारची असणार आहे ते सुद्धा याच्यात सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर अर्ज करण्याची प्रक्रिया, योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने भरले जातील. त्यासाठी पुढील प्रक्रिया असणार आहे. ठीक आहे, पात्र महिलेच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ठीक आहे, तर याच्यामध्ये सर्व जे आहे ते इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो. पूर्ण जर वाचत बसलो तर आपण व्हिडिओ फार लंबा होईल. तुम्हाला जे महत्त्वाचं आहे ते मी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये तात्पुरते आधी ते प्रकाशन, आक्षेपाची पावती,
म्हणजे तात्पुरत्या यादीच्या प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर करण्यात येईल. त्यांची प्रत अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देण्यात येणार आहे. ठीक आहे. असं नाही तुम्ही अर्ज भरला म्हणजे तुम्हाला जे आहे ते सगळे पात्र झाले असं नाही, पात्र लोकांची लिस्ट लावण्यात येणार आहे. ठीक आहे. आक्षेपांची पावती जाहीर यादीद्वारे हरकत पोर्टल ॲपद्वारे प्राप्त केलेल्या जाहिराती जातील. याशिवाय अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येईल. ठीक आहे. याच्यानंतर जो आहे मित्रांनो, पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्याच्या दिवसापासून 5 दिवसापर्यंत हरकत तुम्हाला घ्यायची आहे, जर तुमचं नाव लिस्टमध्ये आलं नाही, जर तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन बराबर दिली असेल तर. ठीक आहे. सदर हरकतीचे निराकरण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती गठीत करण्यात येईल. ठीक आहे. अंतिम यादीचे प्रकाशन तर सदर समितीमार्फत प्राप्त हरकतीचे निराकरण करण्यात येईल. पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार करण्यात येईल. सदर पात्र किंवा अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत वार्ड स्तरावर, सेतू सुविधा केंद्र पोर्टल ॲपवर देखील जाहीर करण्यात येईल. ठीक आहे. लाभांच्या हक्काचे वितरण तर प्रत्येक महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल. ठीक आहे. योजनेची प्रसिद्धी आता हे सर्व तुम्हाला इथेच बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर हे सगळी कमिटी वगैरेचे नाव याच्यात देण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे मी सगळी PDF काही इथे वाचणार नाही. ठीक. फक्त लास्ट जे आहे ते अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात 1 जुलै होती, 15 जुलैला वाढवलेली आहे डेट आता. ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर महत्त्वाच्या तारखासुद्धा याच्यात दिलेल्या होत्या, परंतु आता याच्या डेटमध्ये चेंजेस झालेले आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर मित्रांनो जे इन्फॉर्मेशन आहे ती फार महत्त्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला याच्यात दिलेली आहे. बाकी या योजनेची कसली माहिती माझ्यापर्यंत पोहोचली तर मी तुमच्यापर्यंत चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी पोहोचवण्याचे कार्य करत राहीन. ठीक आहे. सर्व PDF जे आहे फॉर्म सहित तर यारपर्यंत सर्व PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आता टाकतो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. चॅनल नवीन असाल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.